नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या तारीख 16 मे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होणार आहे। तर कोणत्या ठिकाणी कसं राहील पावसाचं वातावरण, कोणकोणत्या ठिकाणी पडेल पाऊस, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। नाशिक या ठिकाणी आपल्याला उद्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। या ठिकाणी सुद्धा अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस व विजा होणार आहे। तर इगतपुरीमध्ये सुद्धा विजासह पावसाचा अंदाज आहे। वाडा, कल्याण, डोंबिवली, पालघर या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर जुन्नर, खोपोली, खेड या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पुणे, गोरेगाव या भागात सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस विजासह बघायला मिळू शकतो। त्यानंतर सातारा, चिपळूण या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज काही ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर कराड, विटा या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर रत्नागिरी, रायगड, राजापूर या भागात सुद्धा उद्या आपल्याला पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो बघूया पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या भागात सुद्धा आपल्याला दुपारनंतर पाऊस बघायला मिळणार आहे। तर सोलापूर, तुळजापूर मध्ये आपल्याला रात्रीच्या स्वरूपात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर पेठ, लातूर, केज या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे। त्यानंतर बार्शी, करमाळा, जामखेड या भागात सुद्धा पावसाचं वातावरण चांगलं राहील। या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात विजासह बघायला मिळेल। यामध्ये बीडमध्ये काही भागात पावसाचं वातावरण चांगलं राहणार आहे। त्यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे। यामध्ये वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड या भागात सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण उद्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे। या ठिकाणी चिखली या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। त्यानंतर अकोल्याच्या काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळेल। त्यानंतर वाशिम, जुन्नर, हिंगोली, जिंतूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। काही ठिकाणी वादळ व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर पुसद, उंबरखेड या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर माजलगाव, परभणी, परळी, नांदेड, वाघोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर वर्धा, नागपूर या भागात सुद्धा पावसाचे वातावरण राहील। या ठिकाणी सुद्धा वादळ व पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो उद्या दुपारनंतर चंद्रपूर, गडचिरोली या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस राहू शकतो। तर शेतकरी मित्रांनो हे होते उद्या 16 मे चे दुपारनंतरचा हवामान अंदाज। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।